हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता रिसेंटली कर्नाटकामध्ये एक नोटिफिकेशन आलेली आहे, दॅट इज क्राईस. म्हणजे काय? कर्नाटका रेसिडेन्शियल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ऑफ सोसायटीज. ओके, तर ह्याच्या अंतर्गत कोणती कोणती शाळा येणार आहे म्हणजे रेसिडेन्शियल स्कूल्स लाईक मोरारजी देसाई. मी तर दुसऱ्या पानावरती लिहिलेलं आहे, एक मिनटं. तर याच्यामध्ये येणार आहे आपला मोरारजी देसाई रेसिडेन्शियल स्कूल्स, सेकंड कित्तूर आणि चन्नम्मा रेसिडेन्शियल स्कूल्स, आणि ही फक्त गर्ल्स स्कूल आहे. आणि थर्ड डॉक्टर बी.आर. आंबेडकर रेसिडेन्शियल स्कूल्स, अटल बिहारी वाजपेयी रेसिडेन्शियल स्कूल्स, इंदिरा गांधी रेसिडेन्शियल स्कूल्स, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स, EMRS, राईट. तर याच्या अंतर्गत हे सर्व क्राईसच्या अंतर्गत येणार आहेत. तर ही नोटिफिकेशन आता रिसेंटली आलेली आहे कर्नाटकामध्ये. तर आता पाहूयात काय काय क्वालिफिकेशन हवं आहे अप्लाय करण्यासाठी. तर मी हे सर्व कानातून वाचत नाही आहे, मी ज्या आपल्या कामाचं इम्पॉर्टंट आहे मी तेवढी माहिती सांगेन. ओके, तर इथे पहा, त्याच्यामध्ये शिक्षक भरतीची जागा निघालेली आहे सध्याला. कन्नडा, इंग्लिश, हिंदी, गणित, विज्ञान, समाजविज्ञान, दैहिक शिक्षण, पदवीधर चित्रकला शिक्षकरू, डिप्लोमा चित्रकला शिक्षकरू. आणि टोटल वॅकेन्सी आहे 320, आणि असं डिव्हिजन झालेलं आहे 277 प्लस 43 हिंदी शिक्षक, राईट. बघूयात पुढे. आणि काय क्वालिफिकेशन पाहिजे इथे आहे लिहिलेलं, तुम्ही वाचू शकता. हे इम्पॉर्टंट आहे. इथं बघा, क्रमसंख्ये 1ली ते 6वी, फक्त आपल्याला या एक्झामद्वारे आपण 1ली ते 6वी शिक्षक होऊ, म्हणजे पास झाल्यावर, राईट. तर इथे पहा, इथे कन्नड भाषा ಶಿಕ್ಷಕರು, ಆಂಗ್ಲ ಭಾಷಾ ಶಿಕ್ಷಕರು, ಹಿಂದಿ ಭಾಷಾ ಶಿಕ್ಷಕರು, ವಿಜ್ಞಾನ ಶಿಕ್ಷಕರು, ಗಣಿತ ಶಿಕ್ಷಕರು ಮತ್ತು ಸಮಾಜ ವಿಜ್ಞಾನ ಶಿಕ್ಷಕರು, ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾಥಮಿಕ ಮತ್ತು ಪ್ರೌಢ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ ನಡೆಸುವ ಶಿಕ್ಷಕರ ಅರ್ಹತಾ परीक्षे TET पत्रिके 2, म्हणजे इथे सांगण्यात आलेलं आहे आपणाला TET पेपर 2 पास होणं गरजेचं आहे. जो कोणी विद्यार्थी TET पेपर 2 पास झालेला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. TET pass can apply. Okay. आणि as well as CTET also applicable. पुढे पाहूयात. इथं पहा किती वय पाहिजे. जनरल वाल्याला 45, 2A 2B 3A 3B ला 48, आणि SC ST ला 50 वर्ष. ओके, खूप दिवस झाले, म्हणजे गेल्या महिन्यातच ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे, रिलीज झालेला आहे फॉर्म. ओके, तर पहा, गेल्या महिन्यात जुलै महिन्यात आहे ना 15 तारखेला सुटलेला आहे फॉर्म, आणि या महिन्यात 8 ऑगस्टला 13 ऑगस्टला लास्ट डेट आहे, राईट. तर आणखी जो कोणी विद्यार्थी ज्याला माहिती नाही, प्लीज जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल तर त्यांना नक्की शेअर करा. डोंट लाईक कमेंट, ओके, बट तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्याला माहिती पडेल आणि तो अप्लाय करू शकेल. इथे बघा किती फीस राहणार आहे. 2A 2B 3A 3B ला 750 फीस आहे, आणि SC ST वाल्याला 500 फीस आहे, आणि विशेष चेतन अभ्यर्थीकडे 250. ओके, आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे एक्झाम आहे ना, इम्पॉर्टंट थिंग इज एक्झाम आहे ना OMR टाईप आहे. इथे बघा काय लिहिले, ಮೇಲ್ಕಂಡ ಹುದ್ದೆಗಳಿಗೆ ಸ್ಪರ್ಧಾತ್ಮಕ ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಆಫ್ಲೈನ್ OMR ಮಾದರಿ, म्हणजे
OMR बेस ऑफलाईन एक्झाम राहणार आहे. ऑफलाईन इथे लिहिलेलं आहे ऑफलाईन. ओके, तर खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे अप्लाय करण्यासाठी. तुम्ही नक्की अप्लाय करा. आणि इथे बघा, इथे पहा, फर्स्ट पेपर 2 पेपर राहतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये जनरल नॉलेज, आपण ऑल ओव्हर जनरल नॉलेज म्हणून समजतो याला. तर जनरल नॉलेज राईट. आणि पेपर 2 म्हणजे आपला स्पेसिफिक पेपर कोणता राहणार आहे, तुम्ही कोणता सब्जेक्ट घेणार आहोत. ओके, स्पेसिफिक पेपर राहणार आहे. तर पेपर 1 पहा, इथे 100 मार्काचा आहे आणि 2 घंटे टाईम आहेत. आणि पेपर 2 100 मार्काचा 2 घंटे टाईम. ओके, आणि इथे मेन इम्पॉर्टंट करण्यात आलेला आहे. इथे पहा, इथे पहा नेगेटिव्ह व्हॅल्युएशन कसं होणार आहे. म्हणजे आता क्वेश्चन पेपर हे समजून घ्या नीट. क्वेश्चन बुकलेटमध्ये एक क्वेश्चन आहे, जसं की 1 + 2 + 3 + 4. ओके, तर आता याचे ऑप्शन्स आहेत A 1, B 2, 7, D 10. तर आता आन्सर बुकलेटमध्ये बघा, आन्सर बुकलेटमध्ये ऑप्शन A, ऑप्शन B, ऑप्शन A, B, C, D, E. एक ऑप्शन एक्स्ट्रा राहणार आहे ऑप्शन आन्सर बुकलेटमध्ये. कारण जर तुम्ही, कारण आय डोंट नो, मे बी सर्वजण काहीतरी स्कॅम होत असेल, त्याच्यामुळे एक ऑप्शन ई एक्स्ट्रा देण्यात आलेला आहे. आणि ई क्वेश्चन बुकलेटमध्ये ई नाही. ठीक आहे, क्वेश्चन बुकलेटमध्ये फक्त 4च ऑप्शन आहेत आणि आन्सर बुकलेटमध्ये आहेत 5 ऑप्शन. आणि हा 5वा कधी टिक घालायचा आहे, म्हणजे जर तुम्हाला एखादी आन्सर माहिती नाही म्हणजे ई घालायचा आहे. ओके, म्हणजे तुमचा मार्क्स कट नाही होणार, नो मायनस. ओके, जर तुम्हाला एखादीचा आन्सर माहिती नाही, टोटली माहिती नाही, म्हणजे तुम्ही ई घाला. ओके, तर त्याचा इथे मार्क्स 0.25 कट होणार नाही. जर तुम्हाला आन्सर, आता बघा, तुम्हाला आन्सर माहिती आहे म्हणजे तर नो, इथं काही प्रश्नच नाही. ठीक आहे, आणि जर तुम्हाला चूक झाला आन्सर, तुम्ही सी घातलात, म्हणजे तुमचा नेगेटिव्ह मार्क्स, ऑफकोर्स नेगेटिव्ह मार्क्स 2.5 झाला. आणि एखादी वेळेस तुम्हाला आन्सरच माहिती नाही. ठीक आहे, तुम्हाला आन्सर माहिती नाही आणि फक्त तुम्ही हे सर्व ब्लँक असं सोडून आलात, म्हणजे सुद्धा तुमचे 0.25 मार्क्स कट होतील, मायनस होतील. ओके, तर इथे खूप काळजी घ्या. पुढे पाहूयात. आय डोंट थिंक आता काही इम्पॉर्टंट राहिले याच्यात. ओके, आता आपण पेपर 2 म्हणजे पेपर 2चा सिलेबस पाहूयात. इथे पहा, ऑप्शनल पेपर्स आहेत हे. स्पेसिफिक पेपर ज्यांना आपण म्हणतो. सिलेबस फॉर पेपर 2. सिलेबस फॉर पेपर 2, दॅट इज फर्स्ट इज हिअर कन्नडा. ज्यांचं कोणाचं कन्नडा असेल तुम्ही पाहून घ्या. इंग्लिशमध्ये बघा, pronunciation, spellings, part of speech, time and tense, modals, prepositions, articles, phrasal, verb,
reported speech, agreement, grammar and usage, functional English, functions English, okay, synonyms, antonyms, items and phrases, again prefix and suffixes, error detection, comprehension, close test, shuffling and sentences, shuffling sentences, part, shuffling sentences in paragraphs, testing and evaluation methods, techniques, ELT terms, okay. हिंदी टीचरसाठी बघा भाषा विज्ञान साहित्यक इतिहास त्याच्यात येणार आहे आदिकाल, भक्तिकाल, रीतिकाल, आधुनिक काल, गद्य आणि पद्य. तर इथं माझं मेन इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स, ओके. तर मॅथमॅटिक्स पाहूयात आता. मॅथमॅटिक्समध्ये 2 सब्जेक्ट येणार आहेत, फिजिक्स फिजिक्स आणि मॅथ्स, ओके. थँक गॉड की याच्यामध्ये केमिस्ट्री आणि बायो नाहीत. इतकं सब्जेक्ट आपल्याला वाचला आणि हे दोन्हीवर आपण फोकस करू छान पद्धतीने. फिजिक्सचं पाहूयात आता. फिजिक्समध्ये काय येणार आहे, मेकॅनिक्स, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, हीट अँड थर्मोडायनामिक्स, वेव्स, साऊंड, लाईट, ऑप्टिक्स, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, इलेक्ट्रॉनिक्स अँड मॉडर्न फिजिक्स, theory of active and passive networks and devices, filters, power supply, digital electronics, atomic spectroscopy, atomic structure, charge, mass and molecular spectra, lasers and masers, and X-rays and crystal structures, free electronic theory, semiconductors, band theory, magnetic material, quantum mechanics मध्ये पहा, wave mechanics, matter, waves, eigen functions, Schrödinger काय माहिती, wave functions, Schrödinger wave functions, special theory of relativity, aberrations, variation of mass, sorry हा सुटला, Lorentz contractions, time dilation, Doppler effect, ultimate speed of aberrations, variation of mass, properties of nucleus, detectors, accelerators, nuclear decays, nuclear models, fission and fusion, nuclear reactions, binding energy, cosmic rays, fundamental particles, okay. तर इथं नक्की कोणतं चॅप्टर वाचायचं आहे, इथं खूप क्लिअर लिहिलं आहे कोणतं चॅप्टर वाचा, ओके. तर मी सांगेन फक्त तुम्ही 9वी 10वी ऑलमोस्ट जर तुमच्याजवळ टाईम असेल किंवा हे जे याच्यावर मला असं क्लिक होते 11वी आणि 12वीचं सुद्धा सिलेबस आहे याच्यात. जर तुम्ही फिजिक्सची बुक 11वी आणि 12वीचे सब्जेक्ट काढून वाचलात फिजिक्सचा तर हे सर्व त्याच्यात इन्क्लूड राहील, ओके. तर मस्ट रीड these books. पुढे पाहूयात मॅथमॅटिक्सचा. नंबर्स अँड न्यूमरल्स, नंबर सिस्टम्स, नंबर सेट्स, बेसिक ऑपरेशन्स, प्रॉपर्टीज, square numbers and square roots, cube and cube numbers and cube roots, irrational numbers, sets, matrices, mathematics in a day-to-day activities, statistics, permutation and combination, modular arithmetic, algebra basic concepts, operations and properties, exponents, factors and factorization sorts, equations, linear and quadratic equations, geometry basic concepts, axioms and postulates, theorems and triangle, circle, quadrilateral, polygon, definitions. या सर्वांचे definitions, properties and theorems. ओके. 10वा आहे मेन्सुरेशन, पॉलीहेड्रा नेटवर्क 11वा, ओके. यात सुद्धा अगोदर मी सांगेन 9वी 10वी 11वी आणि 12वी, ओके. तुम्ही ह्या बुक वाचले पाहिजेत, ओके. जर कोणाचं सिलेबस केमिस्ट्री असेल तर पाहून घ्या.
केमिस्ट्रीमध्ये इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बायोलॉजीसुद्धा आहे. केमिस्ट्रीमध्ये बघा, सायन्स टीचर होण्यासाठी केमिस्ट्री पाहिजे आणि बायोलॉजी वाचायला पाहिजे तुम्ही. बायोलॉजीमध्ये नॉन कॉर्डेटा, फायलम, कॉर्डेटा. तुम्ही पॉज करून हे नोट करून घेऊ शकता तुमचा सिलेबस. बायोकेमिस्ट्री अँड सायकोलॉजी. इथे पहा, मी एकदा झूम करून दाखवते. बायोलॉजीमध्ये ना तुमचा सिलेबस पहा, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री अँड सायकोलॉजी. ओके. Sorry, physiology. There is no psychology. आता पहा, सोशल सायन्स टीचरसाठी हिस्ट्रीमध्ये काय काय पाहिजे हे सर्व वाचत नाही आता. ज्यांचं कोणाचं जर सिलेबस असेल, सब्जेक्ट असेल, तर तुम्ही हे वाचून नोट करून घेऊ शकता. इकॉनॉमिक्स, ओके. ओके. जो कोणी विद्यार्थी GPSTRची तयारी करत असेल आणि HSTRची सुद्धा विथ पेपर, TET पेपर जर 2 पास असाल, खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे. प्लीज अप्लाय करा. आणि एक्झामसुद्धा OMR बेस आहे. ओके. ऑल द बेस्ट. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. लाईक, शेअर अँड कमेंट. नेक्स्ट व्हिडिओ कशावर पाहिजे तुम्हाला, प्लीज नक्की कमेंट करून कळवा.